सुंदर क्षेत्ररक्षण नवकिरण भेटकर ज्याच्यावर हे जग हसलं आहे त्यानेच इतिहास रचला हे विसरू नका. खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे. डबल आमंत्रण ज्या संघांना ग्राउंड नंबर 1 वर पुकार दिलेला आहे त्यांनी जयंत ऐकराच्या तिसऱ्या पुकाराला आपल्याला हजर राहावं लागेल. कायम फिरताय आवाज नाही बॅगवाले काही सामना रंगलेला आहे मित्रांनो. ग्राउंड नंबर 1 वर खोलवर चढावी चकवा देण्याचा मानस मात्र क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अशा तऱ्हेने ग्राउंड नंबर 1 चा सामना संपतोय. निसटती हार पत्करावी लागलेली आहे. सर मी विनंती करतो ग्राउंड नंबर 1 वर आपण पुकार देणार आहात. हॅलो मैदान क्रमांक 2 वरती 9 खिडकी विरुद्ध श्री गणेश देवलांग दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2 वरती यायचं. चला चला मैदान क्रमांक 2 वरती 9 खिडकी विरुद्ध श्री गणेश देवलांग 9 खिडकी विरुद्ध श्री गणेश देवलांग. अक्षय कवळे माईक पाशी येते. समीर पारकर समीर पारकर अक्षय कवळे मैदान क्रमांक 2 वर नवकिरण भेटकर विरुद्ध भाविक बेलकडे हा जो सामना झाला त्यामध्ये नवकिरण भेटकर हा संघ 5 गण विजयी झाला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. धन्यवाद.
सन्माननीय गावडे सर, आपण समालोचन सुरुवातीपासून करत आहात. आपल्यावर खरोखर सन्माननीय सोन्या म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाची देणगी अर्थात पारितोषिक आलेलं आहे आणि पुढे येऊन आपण ते स्वीकारायचं आहे. मी विनंती करतो सन्माननीय भगत सरांना, आपल्या शुभ हस्ते आपण त्याचं वितरण करणार आहात. सन्माननीय सर, 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद डाके सर. मैदान क्रमांक 2 वरती 91 खडकी विरुद्ध श्री गणेश देवलांग, 91 खडकी विरुद्ध श्री विनायक देवलांग या दोन्ही संघात तयार होत आहे. अक्षय कवळे आणि समीर पारकर या दोघांनी या माईक पैसे संपर्क साधला. 1000 रुपये दिले तर समोर येतील असा त्यांनी सुद्धा इथे प्रश्न मांडला. समोर यावं लागेल. 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा दिलं जाईल. इतर सुवर्ण संधी आहे सर आणि सर आलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सरांसाठी खरोखर काय आपण पुकार देता सर आणि सर्व संघ हजर होत आहेत. हो 1000 रुपयाचं पारितोषिक वाढवलेलं आहे. सन्माननीय सोन्या म्हात्रे सरांकडून आले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रोख रक्कम 1000 रुपये सर. स्वागत. एक फोटो घेणं गरजेचं आहे. हल्ली सेल्फीचा जमाना आहे हो सर. रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय सोन्या म्हात्रे सर गावडे सरांसाठी. धन्यवाद. तुझे ऑपरेटर जरा इको बंद झालेला दिसतोय. बघूया पुन्हा एकदा मैदानाकडे. हॅलो 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 हॅलो. गणेश देवला संघ पुन्हा एकदा मैदानात उपस्थित झाला आहे. चला प्रतिस्पर्धी संघ विना विलंब ग्राउंड नंबर 2 वर चला. एक महामुकाबला पुन्हा एकदा आपणास पाहायला मिळेल. धन्यवाद डीजे ऑपरेटर. ओम नमः शिवाय डेकोरेटर डीजे ना जवाब आपण आजचं आयोजन केलेलं आहे. प्रकाश छोटामध्ये स्पर्धा श्री नागेश्वर क्रीडा मंडळ आवास आयोजित ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे. सन्माननीय रणजितजी राणे साहेब आणि सन्माननीय अभिजितजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कृत सर्व या स्पर्धेचे सामनाधिकारी. चला विनाविलंब सन्माननीय जनाबादी सर ग्राउंड नंबर 1 वर सामनाधिकारी पाठवा आपण विनाविलंब. चला मैदान क्रमांक 2 वरती 91 खडकी विरुद्ध श्री गणेश देवलांग, 91 खडकी विरुद्ध श्री गणेश देवलांग. मैदान क्रमांक 2 वर चला. बैलगाडा अरे रोहाची चाललाच घेऊन पुढची अरे आपण आला
चला सामनाधिकारी विनाविलंब या ग्राउंड नंबर 2 वर आलेले आहेत. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. चला सामनाधिकारी जना पाटील सर ग्राउंड नंबर 2 वर सामनाधिकारी पाठवा. आता विलंब नको या स्पर्धेला, कारण अगोदरच भरपूर उशीर झालेला या स्पर्धेला. मित्रांनो, ही जबरदस्त स्पर्धा अंतिम सामन्याला सकाळी 7 वाजणाऱ्या 3 मात्र शंका नाही. मित्रांनो, तुम्ही दिवसा उजेडी आलेले आहात आणि दिवसा उजेडी घरी जाणार आहात. सामन्याला सुरुवात झाली आहे. नवयुवक खिडकी विरुद्ध गणेश देवला. रसिकांसाठी हा सामना एक पर्वणी ठरेल. पहिली चढाई करतोय प्रणित पाटील. रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू चढाई करतोय. किती गुणांची लढाई करतो, त्याला प्रत्युत्तर पार टाकतो. एक नवयुवक रायगड जिल्हा कुमार गट. बघूया आपल्या संघासाठी काय करतो पार्थ ठाकूर. हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू तयार होतोय. मेहनत मात्र पार्थला घ्यावी लागेल. आणि निघाला सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा निर्देश डाके. आणि पहिल्या चढाईत काय टिकलाय. उंची जर पाहिली तर जवळजवळ 6.5 फूट आणि वजन जर पाहिलं तर 110च्या घरात असेल असं मला तरी वाटतं. अंदाज कधी लावाल का हो निर्देश डाके. हा सामना चुरशीचा होईल. आम्ही धुमाल चढाई करतोय. भूतकाळात काय खेळी केली त्यापेक्षा वर्तमानात काळात आपला काय खेळ दाखवतो. कारण वर्तमान काल आपल्याला आयुष्याचा आनंद देईल आणि भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देईल. प्रणित पाटील वर पूर्ण दारो मदार आहे. रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केल्याने रायगड पोलीस दलात कार्यरत असलेला हा खेळाडू. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करता असताना मध्ये भुरकवणी देणारा असा हा एक गुणी खेळाडू. त्याला प्रत्युत्तर अनिल पाटील चढाई करतोय, ज्यांनी एका चढाईत 4 गुण मिळवले आणि बलाढ्य संघ जहानमान उचडे संघाला पराभूत करण्यात त्याचा हतकंडा असा हा चढाईपट्टू पाहायला मिळेल मैदानात. तर असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. वारंवार चढायांची धुरा. ग्राउंड नंबर 1 चा गुणफलक पाहिल्यानंतर जय बजून रोहा पारा टीबीएम करावी तो. अशी परिस्थिती कशी काय निर्माण होऊ शकते. टीबीएम करावी आपल्यामध्ये धमाका विराज पाटील यशस्वी झाला. आजची रात्र कोणाच्या नावावर, आज कोण यश मिळवणार.
उगवला तारा तिमिर हरा घरचा शिवाजी राजा एक गुण निश्चितच प्राप्त करतोय गणेश दिवला 2-1-1-2 रेड मध्ये स्वतः तांबीर धुमाल स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतोय तर ग्राउंड नंबर 1 चा गुणफलक काहीतरी 14-2 असा पाहायला मिळेल. पावणे 4 वाजलेले आहे. ज्यांना फर्स्टशिपला जायचं असेल त्यासाठी पहिला पुकार म्हणावा लागेल. आज सोमवार आहे हो, विसरून जाऊ नका मित्रांनो. कामाचा दिवस अजय पाटील सर. परंतु काय कबड्डीची आवड आहे प्रत्येकाला. हा रणसंग्राम ही रणधुमाळी ही कबड्डीची जत्रा कबड्डीचा कुंभमेळा. राकेश गायकवाड चढाई करत असताना 14-2-2-14 असा खेळ पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्याला 5 शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले आहे. पहिला शिवछत्रपती पुरस्कार विजेता सन्माननीय स्वर्गीय विजय म्हात्रे सर. तदनंतर सन्माननीय प्रमोद म्हात्रे सर, संजय म्हात्रे सर, सुधीर पाटील सर आणि आशिष म्हात्रे सर. परंतु आज या मैदानावरचा सितारा कोण ठरेल? हरणीची चपलदानी मागच काढीत असताना गुणफलक 5-2. 3 गुणांची आघाडी नवयुवक खिडकी संघाकडे पाहायला मिळतोय. प्रणित पाटील याच्या धारदार तळाया पाहत आहात आपण ग्राउंड नंबर 2 वर. जवळ मध्यरेषा भेटत असताना मात्र क्षेत्ररक्षण झालं पार. त्याला अतिशय सावध पवित्रा घेतलेला आहे. अर्थातच नवयुवक खिडकी संघानं
अनिल पाटील सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर भरपूर वेळ झालेली आहे. राकेश गायकवाड काय चाणाक्ष चतुर चपल आहे. गेल्या वर्षी पोलीस दलात कार्यरत झालेला असा हा खेळाडू. पुढचे पुकार द्या सर. हॅलो, धन्यवाद. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना समता श्रेणी चॅलेंजर्स कोपोडी विरुद्ध जय हनुमान वाशीद. मैदान क्रमांक 1 वरील चॅलेंजर्स कोपोडी विरुद्ध जय हनुमान वाशीद. मैदान क्रमांक 2 वरती शिवाई बांधणी विरुद्ध वाईस तोडांगी. मैदान क्रमांक 2 वरती शिवाई बांधणी विरुद्ध वाईस तोडांगी. धन्यवाद. चारही संघांनी त्वरित लास्ट आणि फायनल कॉलमध्ये तयार राहायचं. चालू सामने संपण्याक्षणी लगेचच आपले सामने घेतले जातात. हो हो हनुमानवडी विराज पाटील सॉरी राकेश गायकवाड पाहायला गेलेला. लाईनमॅनचा निर्णय अंतिम राहील. तुम्हाला बाहेर जायचं आहे. लाईनमॅनचा निर्णय बाहेर जाईल. तुम्ही 3 नंबर बाहेर जायचं आहे. लाईन नंबरचा निर्णय आमचा बाहेर जाईल. तुम्ही बाहेर जायचं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा निर्देश टाके निघाला सज्ज झालाय. ग्राउंड नंबर 2 वर चढाईसाठी गणेश देवळांच्या प्रांगणात चढाई करत असताना निर्देश टाके यशस्वी झाला. पुन्हा एकदा अनिल पाटील एक वेगवान ओटेकचा वेताज बादशाह म्हणून ज्याला पाहिलं जातं असं अनिल पाटील चढाई करते. 10 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू. आवाज देण्याच्या
विरुद्ध रोहा हा जो सामना त्यामध्ये रोहा संघ 12 गुण विजय झाले. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. धन्यवाद. ग्राउंड नंबर 1 वर शिवाई बांधण वाईस धोडांनी विना विलंब ग्राउंड नंबर 1 वर चला. आपल्या अंतिम पुकार चॅलेंजर्स कोपर जयहनुमान वायशेत ग्राउंड नंबर 2 वर आपण सुद्धा जयंत राहायचं. क्वार्टर फायनलच्या लढतीनं सुरुवात होते. उपांत्य फेरीच्या लढतीनं आता सुरुवात होते. जो जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरणार असा सामना ग्राउंड नंबर 1 वर चालू होईल. शिवाई बांधण वाईस